बारामती परिसरातून एक मोठी बातमी समोर येत आहे। इंस्टाग्रामवर गुन्हेगारी वृत्तीचे प्रदर्शन करून दहशत माजवू पाहणाऱ्या एका तरुणाला बारामती पोलिसांनी चांगलाच धडा शिकवला आहे। समाजामध्ये चुकीचा संदेश पसरवणाऱ्या या तरुणावर पोलिसांनी गुन्हा दाखल करत कठोर कारवाई केली आहे। आजच्या बातमीमध्ये आपण पाहणार आहोत की सोशल मीडियावर चुकीच्या पोस्ट टाकणाऱ्यांवर पोलीस किती गंभीर आहेत आणि यामुळे समाजात काय परिणाम होतो। श्रीकांत अर्जुन घुले, वय 25, राहणार ढेकळवाडी, तालुका बारामती, या तरुणाने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला होता। या व्हिडिओमध्ये तो आम्ही ठोकत नाही हो, मी तोडतो, पॅटर्न वेगळा अशा धमकवणाऱ्या आणि गुन्हेगारीला प्रोत्साहन देणाऱ्या व्हिडिओला सरकार नो कॉम्प्रोमाइज असे कॅप्शनही देण्यात आले होते। ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होताच बारामती तालुका पोलिसांनी याची गंभीर दखल घेतली। पोलिसांनी तातडीने या तरुणाचा शोध घेतला आणि त्याच्यावर BNS कलम 353(2) कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे। पोलिसांच्या या कारवाईमुळे सोशल मीडियावर चुकीचे वर्तन करणाऱ्यांना एक स्पष्ट संदेश मिळाला आहे। पोलिसांच्या म्हणण्यानुसार सोशल मीडियाचा वापर समाजात दहशत पसरवण्यासाठी किंवा चुकीच्या पद्धतीने आपली गुंडगिरी दाखवण्यासाठी केला जात असेल तर त्याला अजिबात सहन केले जाणार नाही। पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलीस उपनिरीक्षक युवराज पाटील, पोलीस जवान राजेश बन्ने यांनी सदरची कारवाई केली असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार किशोरवीर हे करत आहेत। काही दिवसांपूर्वी वंजारवाडी बारामती शेजारील वंजारवाडी गावामध्ये एक जीवे मारण्याचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाला होता। त्या गुन्ह्याच्या समर्थनार्थ, आरोपींच्या समर्थनार्थ एकाने एक व्हिडिओ करून इंस्टाग्रामवर एक पोस्ट केला होता। त्याच्यामध्ये आणखी वादविवाद वाढणार, दुश्मनी वाढणार, त्याच्या अनुषंगानं आम्ही त्याची खातरजमा करून जो पोस्ट करणार आहे त्याच्या विरोधात BNS 353(2) अन्वये गुन्हा दाखल केलेला आहे। त्याचा तपास सुरू आहे। माझं आपल्या वतीने सर्व नागरिकांना आवाहन आहे की अशा प्रकारे कुणाची दादागिरी, दहशत सहन केले जाणार नाही। जर अशा प्रकारचं कुणी जर कृत्य करत असेल, आपल्याकडे काही माहिती असेल तर ते बारामती तालुका पोलिसांना कळवा, आपण त्यावर निश्चित कारवाई करू।